गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माइंड आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ॲक्च्युली कोणती पण गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. कोणती पण गोष्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते. आपलं माइंड, आपले विचार त्याला तसं बनवत असतात. आपलं माइंड जसं क्रिएटिव्ह असतं तसंच ते डिस्ट्रक्टिव्ह असतं. आपल्याला एखादी गोष्ट जर आयुष्यामध्ये पाहिजे असेल, तेव्हा पॉझिटिव्हली पाहिजे असेल, चांगली गोष्ट पाहिजे असेल, तेव्हा आपण जेव्हा त्याचा पॉझिटिव्हली विचार करून त्याच्यावर पॉझिटिव्ह एफर्ट्स दिले तर 100% आपल्याला चांगले रिझल्ट्स नक्की मिळतात. पण जर एखादी गोष्ट तुम्हाला नको आहे, तुम्हाला ती तुमच्या जीवनातूनच बाहेर काढायची आहे, तर तुम्ही काय करता, ती गोष्ट मनात ठेवता आणि मग ती बाहेर काढण्याच्या दृष्टीनं तुमचा संघर्ष सुरू होतो. मग तुमचा आणि मनाचा संघर्ष सुरू झाला की त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी एवढी वाढते की त्याच गोष्टीला तुम्ही शाश्वत बनवता आणि मग जास्ती दुःखी होता, कारण ती गोष्ट तुमच्या मनातून बाहेर जातच नाही. मग तुमचं निगेटिव्ह माइंड जास्त जोरानं काम करायला लागतं. म्हणून अशा वेळेला झटकन पॉझिटिव्हिटीकडे यायचं आणि पॉझिटिव्ह विचार, त्याच गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा. आता माइंड म्हणजे काय तुम्हाला मी सांगते. आपलं माइंड म्हणजे आपला ब्रेन नाही. आपला ब्रेन कधीच विचार करत नाही, तो कधीच थॉटफुल नसतो. सायंटिस्टनी पण हे प्रूव्ह केलेलं आहे की आपल्या ब्रेनमध्ये त्यांना कधीच थॉट्स दिसलेले नाहीत, त्यांना फक्त इलेक्ट्रिक ॲक्शन्स दिसले आहेत. आपले हे सगळे जे विचार आहेत ना, ते आपल्या मनामधूनच येतात. आपणच त्याची निर्मिती करत असतो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. या माइंडमधूनच या आपल्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात आणि मग त्या ब्रेनमध्ये जातात आणि मग आपला संघर्ष त्याच्याबद्दल सुरू होतो. एखादी जर पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही तुमच्या मनात पक्की ठरवली ना आणि त्या दृष्टीने तुम्ही जर विचार करायला लागला, तर तुम्हाला बघा, तुम्ही ऑब्झर्व करून बघा, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत येतात आणि तशाच घडत जातात. पण तेच जर तुम्ही निगेटिव्ह असाल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही, हे काम माझं होणार नाही, मला 100% गॅरंटी आहे, तुम्ही अगदी फर्मली मनाला सांगितले नाही माझं हे काम होणार, तर मग तसंच होतं. कारण इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग तुम्ही निगेटिव्ह गोष्टी असं निगेटिव्ह विचार करून गेला की त्या दिवशी तुम्हाला कोण भेटणारच नाही, तुम्हाला व्हेकलच मिळणार नाही, तुमची गाडीच पंक्चर होईल. अशा निगेटिव्ह गोष्टी तुमच्याबरोबर होत राहतात. त्याच निगेटिव्ह गोष्टी, नको असलेले व्यक्ती तुमच्यासमोर येतात ज्या तुम्हाला नको आहेत. त्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्याबरोबर बोलतात. काही घटना अशा घडतात की त्या चांगल्या नाही आहेत. मग हे आपोआप घडत जातं. याला कारण तुम्ही स्वतःच आहात. तुमचं माइंडच ते ॲट्रॅक्ट करून घेतात तुम्ही ही निगेटिव्हिटी. आणि मग तुम्ही जीवनामध्ये जास्त तुम्ही काय करता, पर्टिक्युलर एखादा विचार असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, त्या पर्टिक्युलर विचारावर तुम्ही स्टिकी राहता. कारण आपलं माइंड एका वेळेला 2 विचार करत नाही. मग त्या पर्टिक्युलर माइंड, आता जर निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही स्टिकी राहिला तर ते तुमचं पॉवर हाऊस बनतं आणि मग तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पॉझिटिव्ह होत नाही आणि मग तुमची कामं कधीच चांगल्या पद्धतीने होत नाही. जेव्हा आपण निगेटिव्ह असतो तेव्हा लक्षात घ्या, आपलं मन खूप चंचल होतं, अस्थिर होतं, त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं, अँझायटी वाढते, कुठल्याच गोष्टींची भीती वाटायला लागते की हे होणार आहे की नाही. आपल्या इनसिक्युरिटी, एक आयुष्याबद्दल सिक्युअर वाटत नाही आपल्याला आणि मग आपल्याला हेल्थ इश्यूज होतात आणि मग बऱ्याच पुढच्या निगेटिव्ह गोष्टी होत राहतात. म्हणून नेहमी माइंडला कायम असं लर्निंग द्या की माझ्याबरोबर ज्या गोष्टी होणार त्या सगळ्या चांगल्याच होणार आहेत, पॉझिटिव्हच होणार आहे आणि मी खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. मी रोजच्या माझ्या डे टू डे रुटीनमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी करते. माझं माइंड एकदम क्लिअर आहे. माझी सगळ्यांची रिलेशन खूप छान आहे. माझी फॅमिली युनायटेड आहे. मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते, म्हणून माझ्याकडे मनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट होतो. मी मनीचं रिस्पेक्ट करते, माझ्या घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचा रिस्पेक्ट करते. त्यामुळे माझं माइंड कायम काम आणि शांत आणि सुंदर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी मी भरलेल्या आहेत. मी खूप शांत आहे आणि स्थिर आहे. देवानं, भगवंतानं मला खूप मोठं हे ब्लेसिंग दिलं आहे. युनिवर्सची मी ब्युटिफुल क्रिएशन आहे. त्यामुळे माझ्याबरोबर होणारी प्रत्येक घटना खूपच चांगली असते आणि सुंदर असते. असं कायम मनाला लर्निंग द्या आणि मग बघा तुमचं हृदय, तुमचं मन आणि तुमचं शरीर किती स्वस्थ राहतं ते. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ वंडरफुल डे. थँक्यू.